मित्र माहिती आहे का काय आपल्याला माहितीच आहे मी काही दिवसापूर्वी जिओचा एअर फायबर बसवलेला आहे तर त्याच्याबद्दल मी तुम्हाला थोडीशी का नाही पण माहिती देण्याचा मी प्रयत्न करणार आहे। तर मित्र माहिती आहे का जिओचे अशा काही सेटिंग्स आहेत जे आपण खरंच सांगतो ना म्हणजे काही ॲप्लिकेशनमध्ये आहेत की नाही आहेत तर ते माहीत नाही मला, पण जिओचा एक जिओ एअर फायबरचा जो एक जिओ होम करून एक ॲप्लिकेशन आहे, मी त्याच्याबद्दल थोडीशी माहिती देण्याचा मी प्रयत्न करणे। त्याची सेटिंग्स काय आहेत भरपूर काय आहेत, म्हणजे तुम्हाला जशी पाहिजे तशी ज्या पाहुणे असले त्याच्याबद्दल त्यांना जे पण आहे म्हणजे मी तुम्हाला प्रत्यक्ष मी त्या ॲप्लिकेशनमध्ये जातो आणि तुम्हाला मी दाखवायचा मी प्रयत्न करतो। तर ठीक आहे, व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट होणार आहे, तर व्हिडिओ नक्की लास्टपर्यंत बघा। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि आपल्या टेक्निकल आंबा त्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला ठीक आहे, डायरेक्ट तुम्हाला मोबाईलच्या स्क्रीनवर जातो। तर जिओ होम करून एक ॲप्लिकेशन आहे त्याच्याबद्दल मी आलेलं आहे, तुम्हाला दाखवायचा मी प्रयत्न करतो। ठीक आहे, मी तुम्हाला बोललो होतो तर इथे बघू शकता मित्रांनो, मी कोणाला मी आपला जिओ एअर फायबर मी कनेक्ट केलेलं आहे, तर त्याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती देण्याचा मी प्रयत्न करतो। ठीक आहे, तर इथे जिओ होम करून एक ॲप्लिकेशन आहे, ते तुम्हाला मी ओपन करून दाखवतो। ठीक आहे, थोडा वेळ चालू आहे, थोडासा वेळ लागतो, पण ठीक आहे चालू झालेलं आहे। तर बघू शकता मित्रांनो, तर बघू शकता जिओ होम करून इथे एक कॉर्नरला नाव आहे आणि इथे प्लस काही नोटिफिकेशन असते त्याच्याबद्दल माहिती असते। ठीक आहे, आणि इथे बघू शकता मित्रांनो एवढं काय आहे त्याच्यामध्ये तर इथे बघू शकता मित्रांनो तर बघू शकता मित्रांनो असा हा जिओ होमचा इंटरफेस असतो जिओ ॲप्लिकेशनचा। ठीक आहे, जिओ होम ॲप्लिकेशनचा इथे बघू शकता मित्रांनो, इथे जिओ होमचं ॲप्लिकेशन दिलेलं आहे आणि इथे बघू साईटला नोटिफिकेशन प्लस आणि नोटिफिकेशनचं ऑप्शन दिलेलं आहे। इथे बघू शकता मित्रांनो, जर का आपला वायफाय जर ऑनलाईन असेल तर इथे ऑनलाईनचं ऑप्शन येईल आणि किती स्पीड आहे ती तुम्हाला इथे मेन्शन केलं जाईल। ठीक आहे, आणि किती डिव्हाइस कनेक्ट आहेत ते इथे तुम्हाला दाखवलं जाईल। ठीक आहे मित्रांनो, माहिती आहे का मला बेस्ट सेटिंग कोणती वाटली माहिती आहे का, गेस्ट वायफाय। माहिती आहे का मित्रांनो, आपण जर का आपल्या रिलेटिव्हमध्ये कोणी आले असेल, नातेवाईक असतील, तर त्यांना आपण वायफाय म्हणजे आपला जो ओरिजिनल वायफाय आहे तो आपण न देता आपण त्यांना जो गेस्ट वायफाय म्हणून आपण क्रिएट करू शकतो। तर मी तुम्हाला क्रिएट करून पण दाखवतो। ठीक आहे, तर बघायला आजपर्यंत तर मी तुम्हाला काही या साईटच्या ज्या ॲप्लिकेशन आहेत मी त्याबद्दल थोडीशी माहिती देतो। ठीक आहे, इथं रिमोटचं पण दिलं आहे, रिमोट तुम्ही याच्याने वापरू शकता। ठीक आहे, आणि इथे बघू शकता मित्रांनो रिमोटचं पण ऑप्शन आहे आणि डिव्हाइस म्हणजे जर का तुम्हाला काही डिव्हाइस जर तुमच्या म्हणजे माहिती का इतर कोणत्याही म्हणजे जर का तुमचा अनोळखी कोणी वायफाय जर का तुम्हाला कनेक्ट ज्याने केला असेल तर त्या वायफायला तुम्ही ब्लॅक लिस्टलापासून टाकू शकता। इथे बघू शकता मित्रांनो एवढे काही ॲप्लिकेशन माझ्या मोबाईलमध्ये कनेक्ट झालेले आहेत, त्याच्यामध्ये काही ॲप्लिकेशन म्हणजे काही मोबाईल जे असे असतात त्याला मी ब्लॅक लिस्ट केलेले आहे। तर अशा प्रकारे तुम्ही मित्रांनो तुम्हाला जर का तुमचा कोणी अनोळखी कोणी डिव्हाइस असला तर तुम्ही इथे बघू शकता मित्रांनो ब्लॅक डिव्हाइस करू शकता। तर अशी ही सेटिंग एक आहे। दुसरी सेटिंगमध्ये तुम्हाला मी गेस्ट लिस्टमध्ये तुम्हाला दाखवायचा मी प्रयत्न करेन। ठीक आहे, तर तुम्हाला मी गेस्ट लिस्ट तुम्हाला क्रिएट कशी करायची हे तुम्हाला दाखवायचा मी प्रयत्न करतो। ठीक आहे, तर इथे बघू शकता मित्रांनो इथे नेटवर्कवर क्लिक करा आणि इथे बघू शकता मित्रांनो गेस्टच्या याच्यावरती क्लिक करू शकता। इथे बघू शकता मित्रांनो जर का तुमचं ओरिजिनल वायफाय आहे त्याचं नाव जरी तुम्हाला ते चेंज करायचं असेल तर इथे तुम्ही पेनच्या आयकॉनवर तुम्ही आयकॉनवर क्लिक करा आणि तुमचं नाव जे आहे ते चेंज करा आणि तुमचं ओरिजिनल जे वायफाय आहे त्याचं जर का पासवर्ड तुम्हाला चेंज करायचा असेल तर याच्यावर तुम्ही क्लिक करू शकता। बट कशाला आपल्याला करायचं आहे, माझं ऑलरेडी आहे आणि मी कशाबद्दल बात करत होतो ते म्हणजे गेस्ट लिस्टची आपल्याला पासवर्ड कसा करायचा आहे। ठीक आहे, तर इथे बघू शकता मित्रांनो इथे पासवर्ड क्रिएट गेस्टचं। ठीक आहे, तर इथे क्लिक करून इथं आपण पासवर्ड क्रिएट करू शकतो। मी ऑलरेडी क्रिएट केलेलं आहे आणि आपल्याला खालती टायमिंग दिलेलं आहे। ठीक आहे, तर त्या टायमिंगवरती आपण क्लिक करूया ते पेन आयकॉनमध्ये आणि किती तासासाठी आपल्याला आपल्या गेस्टला किती तासांसाठी वायफाय द्यायचा आहे, किती नेट द्यायचं आहे, किती तासासाठी, तर इथे टायमिंग पण रिकमेंड केलेलं आहे। मित्रांनो जर का तुम्हाला 1-2 तासासाठी द्यायचं असेल तर तुम्ही इथे बघू शकता 1-2 तास आहेत, 6 तासासाठी आहे, 12 तासासाठी, 24 तासासाठी आहे। तर अशा प्रकारे तुम्ही आपल्या गेस्टला
तुम्ही वायफाय आपला जो आहे तो शेअर करू शकता. आपला ओरिजिनल न पासवर्ड देता त्यांना गेस्ट लिस्टचा एक सेपरेट पासवर्ड जो आहे गेस्टचा तो अलगही पासवर्ड असतो आणि ओरिजिनल जो असतो तो अलग असतो. तर त्याच्यानुसार म्हणजे हे मला सेटिंग खूप जास्त आवडलेली. तर इथे बघू शकता मी 1 तासाचा मी रिकमेंड करतो. ठीक आहे, मी तुम्हाला क्रिएट करून दाखवायचा मी प्रयत्न करतो. ठीक, इथे बघू शकता मित्रांनो, इथे खाली मेन्शन केलेले आहे ऑलरेडी, यू हॅव सक्सेसफुली 1 तासाचा मी जो डेटा शेअर आहे मी तो केलेला आहे ऑलरेडी. ठीक आहे, तर अशा प्रकारे तुम्हाला भरपूर याच्यामध्ये सेटिंग आहेत ते इथे बघू शकता मित्रांनो. आणि हां, तुमचा जर का वायफायचा किती स्पीड आहे तर तो इथे मी दाखवायचा मी प्रयत्न करतो तुम्हाला. इथे मी काही चेक केलं तर माझ्या इकडे मध्ये माहिती आहे का, या ठिकाणी थोडंसं डेटा स्पीड कमी असतो. तरी पण सुद्धा मी डेटा जिओ एअर फायबरचा मी बसवला होता, त्याच्यामुळे मी चेक केलं तर डेटा मला खूप चांगला भेटला होता. तर मी इथं पुन्हा एकदा तुम्हाला डेटा किती आहे मला स्पीड हे तुम्हाला दाखवतो. तर इथे मी बघू शकता मित्रांनो, इथे काही टाईम दिला जातो, त्याच्यानुसार मग तो आपला डेटा किती आहे, किती स्पीड आहे, किती डाउनलोडिंग स्पीड आहे, किती अपलोडिंग स्पीड आहे हे तुम्हाला मेन्शन केलं जाईल. थोडा वेळ आपण वाट बघूया. तर तोपर्यंत मी तुमच्यासाठी एक मित्र माहिती आहे का, हे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्ही टेक्निकल आंबाते यूट्यूब चॅनलमध्ये तुम्ही नवीन असाल तर मित्रांनो प्लीज तुम्हाला एकच रिक्वेस्ट आहे, तुम्हाला आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये जास्तीत जास्त जोडायचा प्रयत्न करा. जास्तीत जास्त आपले हे चॅनल जास्तीत जास्त शेअर करायचा प्रयत्न करा. नवीन असेल तर आपल्या चॅनलमध्ये सबस्क्राईब करा, जॉईन आपले ऑल नोटिफिकेशन करायचं ते ऑल नोटिफिकेशन बटन दाबा आणि जेणेकरून आपल्या नवीन व्हिडिओची तुम्हाला नोटिफिकेशन सर्वात पुढं भेटून जाईल. तर प्लीज एवढी रिक्वेस्ट आहे सर्वांना मित्रांनो. ठीक आहे, आणि हे आपल्या एक खेडेगावातून एक मुलगा एक तुमच्यासाठी काहीतरी घेऊन येण्याचा मी प्रयत्न करतो आहे. एक नवीन काहीतरी टेक चॅनलमध्ये काहीतरी करून घेण्याचा मी प्रयत्न करतो आहे. सो प्लीज तुम्हाला एकच रिक्वेस्ट आहे. ठीक आहे, तर इथे बघू शकता मित्रांनो, ही डाउनलोडिंग स्पीड आणि अपलोडिंग स्पीड हे तुम्हाला आपल्याला जिओ एअर फायबरने मेन्शन केलेले आहे. तर इथे बघू शकता मित्रांनो, काही व्हिडिओ टिक मार्क आहेत ते केलेले एक जिओ एअर फायबरने. सेंड रिसीव्ह आणि ईमेल हे ओके. लाईव्ह स्ट्रीमिंग HD व्हिडिओ ते पण होऊ शकतो. फास्ट अपलोडिंग ते पण होऊ शकतं मला. ब्राउझिंग द इंटरनेट ते पण होऊ शकतं मला. स्ट्रीमिंग 4K व्हिडिओ म्हणजे 4K व्हिडिओसुद्धा मी इथे बघू शकतो. वाव, क्या बात आहे. आणि बघू शकता मित्रांनो, डाउनलोडिंग स्पीड जी आहे माझी ती म्हणजे 28.28 Mbps मला स्पीड भेटते. आणि अपलोडिंगची स्पीड आहे जे ती 12 म्हणजे 12 MB प्लस 25 Mbps मला स्पीड भेटते. सो माझ्या एक खेडेगावामध्ये माहिती आहे का, मला नेटवर्क तर नाही यायचं. इथे बघू शकता मित्रांनो, इथे काही ज्या नेटवर्क जी आहे ती मला तुम्ही बघू शकता, मला कॉलिंग करायला सुद्धा खूप जास्त वेळ लागतो. आणि इथं बघू शकता मित्रांनो, खरंच खूप माझ्यासाठी चांगली गोष्ट आहे की वायफायचा मला फोलीकडे या कंडिशनसुद्धा मला एवढी चांगली स्पीड भेटते. सो बघू शकता मित्रांनो, हा छोटासा व्हिडिओ का नाही तुमच्यासाठी मी घेऊन यायचा मी प्रयत्न केलेला आहे. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडेल. ठीक आहे मित्रांनो, खरंच तुम्हाला आवडला असेल, कारण का मी ह्या खेडेगावामध्ये माहिती आहे का, आमच्याकडे खूप जास्त इंटरनेटचा जरा प्रॉब्लेम असतो. तर काय नाही, एअरटेलचा पण काही दादाच्या आपल्या मित्रांनी मुलांनी बसवायचा प्रयत्न केला होता जिओ एअरटेलचा. त्याच्यामध्ये पण एवढी नेटवर्क खास नव्हती. मला जिओचा एअर फायबर मला आवडला जरा, कारण का त्याच्यामध्ये थोडीशी स्पीड जी आहे मला मी माहिती का, मी 30 Mbpsचा मी रिचार्ज मारलेलं आहे. त्याच्यामध्ये मला 28चा मला डाउनलोड स्पीड भेटते आणि अपलोडिंगचा 12 पॉईंट म्हणजे भरपूर झाला मला. मग खरं का आपल्या खेडेगावामध्ये एवढा स्पीड भेटला म्हणजे भरपूर झाला एअर फायबरला. सो थँक्यू. तर मित्रांनो, हा छोटासा व्हिडिओ का नाही तुमच्यासाठी घेऊन येण्याचा मी प्रयत्न केला आहे. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि आपल्या टेक्निकल आंबाते यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर असेच तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे, तर नेक्स्ट टाईम तुम्हाला भेटूया तुम्हाला लवकरात लवकर अशा पुढच्या हेल्पफुल व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत